नमस्कार, आजीच्या चेचाव या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. आज मी लसणाची ओली पात, हिरवी पात आणि ओलं खोबरं याच्यापासून बनवलेली खमंग अशी चटणी मी बनवून दाखवणार आहे. आणि ती लसणाची पात मला माझ्या टेरेसवरच मिळालेली आहे, मी तिथे लावलेली आहे. तुम्हाला बाजारातसुद्धा ती उपलब्ध होऊ शकते. तर पहा कशी बनवते ती. हे पहा, हे माझे घमेल्यात लावलेला लसूण होता, तो मी आता इथे उपटला आहे. हे घमीला मला रिकामं करायचं आहे आणि म्हणून या ठिकाणी हा सर्व लसूण मी उपटून घेतलेला आहे. आता ह्याच्यात काहीतरी वेगळं लावायचं आहे आता. तर पहा, हा सगळा बारीकच कांदा आहे त्याला खाली लसणाचा. पण पात फार महत्त्वाची ना, आरोग्याला खूप चांगली असते, म्हणून मी ती उपटलेली आहे. चला तर मग कशी करायची ती मी दाखवते. हे पहा, मी लसणाची पात जी आहे ती टेरेसवरून आता आणलेली आहे खाली आणि धुवून स्वच्छ करून घेतलेली. ती बारीक चिरायची. करताना त्याला थोडेसे मुळं असतात पहा. तर प्रथम ती मुळं सर्व मी काढून घेतलेली, त्याची जी होती ती सर्व मुळं या ठिकाणी काढून घेतलेली आहेत. हे पहा, आणि आता ही सर्व पात जी आहे ती चिरून घेणार आहे. त्याचे 2 भाग केले आणि बारीक चिरून घ्यायची. खूप बारीक चिरायला हवी असं पण नाही आहे, पण मिक्सरमध्येच घालायची आपल्याला. आता तर ही अशी मी थोडीशी बारीक करून घेते. तिला आरोग्याला लसणाची पात फार चांगली असते आणि हिरवं जे जे काही असतं ते आपल्या पोटात जर जाईल तर फारच चांगलं असतं अन्न म्हणून. तर ह्या लसणापेक्षा लसणाच्या पातीला खूप सारं जीवनसत्व असतात आणि टेस्ट, चव ज्याला म्हणतो ती तर काय बहारीची असते बघा. आणि म्हणून मी काय करते, लसूण लावल्यानंतर तो लसणाला येईपर्यंत असा बारीक करून घेतलेला आहे. आणि आता काय करायचं, आपल्याला फक्त ओलं खोबरं घेतलेलं मी. हे पाहिजे, ओलं खोबरं घेतलेलं आहे. हे ओलं खोबरं आणि त्याच्यामध्ये ही लसणाची पात टाकायची. ही पात ती आता डायरेक्ट मिक्सरमध्ये टाकून घेऊया आपण. या ठिकाणी मी टाकली. करायला खूप सोपी. ओलं खोबरं आहे, जर तुम्हाला मिळालं तर चांगलं, नाहीच मिळालं तर सुकं घेतलं तरी पण चालतं. पण ओल्या खोबऱ्याची बहार अजून असतेच. आणि त्याच्यामध्ये काही आपल्या दुसरं टाकायचं नाही, फक्त आपण टाकणार आहोत मीठ. थोडंच टाकायचं आहे, कारण चटणी आपली थोडी आहे म्हणून आपण थोडंच मीठ टाकणार आहोत. अर्धा चमचाच टाकलेला आहे. नेमकं असं होतं, थोडं बनवतो तेव्हा आपण जास्त जर वापरलं. आणि आता हे फक्त मला बारीक करून घ्यायचं, नंतर त्याला फोडणी द्यायची. तोपर्यंत मी गॅसवर छोटी कढई तापत ठेवते, म्हणजे आपोआप आपल्याला पटकन फोडणी देता येईल. तर हे मिक्सरमधून मी आता बारीक करून घेणार आहे. काही टाकलेलं नाही, लसणाची पात, मीठ आणि या ठिकाणी हे पहा, या ठिकाणी मी ओलं खोबरं, लसणाची पात आणि चिमूटभर मीठ चवीपुरतं टाकलेलं आहे. तर ही आपली आता मिक्सरमधून बारीक करून आपण घेतलेली आहे. त्याला फक्त आपल्याला काय करायचं, आता फोडणी द्यायची वरून. इकडे मी कढई तापत ठेवलेली आहे आणि वास इतका सुंदर ओल्या पातीचा सुटलेला आहे. ते तेल टाकलं मी याच्यामध्ये, थोडंच टाकलेलं आहे. कढई तापलेलीच होती पूर्ण. आणि थोडीशी मोहरी टाकली मी याच्यात. तडतड करून बंद झाली की मगच टाकायची आपल्याला. मगच हिंग टाकणार आहोत आपण त्याच्यामध्ये. कढई बंद केली मी, आता गॅस बंद केला आहे. कढई उतरली, त्याच्यामध्ये पहा थोडासा हिंग टाकला, छान लागतो चवीला. आणि अगदी थोडंसं चिमूटभर लाल तिखट टाकलेले, जास्त नाही. ते याच्यामध्ये आपल्याला फोडणीवरून टाकायचं. इतकी सुंदर लागते ही मोहरी पण त्याच्यामध्ये, आणि चव पण याची अप्रतिम अशी चव झालेली लसणाच्या पातीची. तुम्ही पण तुमच्या टेरेस बागेमध्ये करा, एखाद्या कुंडीमध्ये अशी लावा. आणि हाऊस म्हणून बाजारात हल्ली खूप मिळायला लागलेली आहे. तर अशी ही लसणाची पात आणि ओलं खोबरं याच्यापासून बनवलेली
चवदार, जिभेला चव आणणारी रुचकर चटणी. लाईक करा, शेअर करा आणि कमेंटद्वारे मला जरूर कळवा लसणाची चटणी कशी तयार केली ती, आणि लाईक करून नक्की सांगा बरं की या चटणीची चव कशी आहे. आणि तुम्ही करून पहा नक्की. धन्यवाद. पहा, ह्या अप्रतिम अशी लसणाची चटणी बनवलेली आहे. तर तुम्ही याच्यात कढीपत्तासुद्धा घालू शकता तुमच्या आवडीनुसार, पण मी बऱ्याच भाज्यांमध्ये वापरते म्हणून तो आज वापरलेला नाही. तर अशी ही माझी चटणी तुम्ही नक्की करून पहा. आणि हो, तुम्हाला सांगायचे राहिले मी, ही चटणी जरी 4 दिवस राहिली ना तरी आपल्याला टिकवण्यासाठी तिचा रंग बदलू नये मग आपण काय करायचं, त्याच्यावर थोडंसं लिंबू पिळायचं. लिंबूसुद्धा फार छोटंसं आहे आणि ते माझ्या बागेतलंच आहे. तर ते मी याच्यावर असं पिळून ठेवलेलं आहे. मिक्स केलं तुम्ही तरी चालेल ते. आणि बी पडलेलं आहे ते मी काढून टाकते. पहा, हा आता मिक्स करून ठेवायची. अजिबात हिरवी पडत नाही. भले तुम्ही कोथिंबीर चटणी केली, कोणती केली, असं जर करून ठेवलं लिंबू पिळून तर बिलकुल खराब होत नाही. चला.